नमस्कार. आजच्या वेळेस बघायचे इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.4 मधला प्रश्न क्रमांक 2. खालील संख्याचे छेदांचे परिमेयकरण करा. ओके, तर या संख्या दिल्या त्याचे परिमेयकरण करायचे आपल्याला. पहिली 3 गणितं आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये हे लास्टचं गणित आहे, चौथं, ते आपण बघूया कसं सोडवायचं. ते ह्या स्टेपने सोडवायचं आहे. चौथं गणित आपण लिहून घेऊया इथे. वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 3 भागिले वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 3. ओके, आता हे बघा, या संख्येला एकदा वर्गमूळ 5 जसं तसं लिहिलं, हे पण जसं तसं लिहिलं हे गणित. आता याला काय करायचं आहे, छेदाचे परिमेयकरण करायचं आहे ना. हा जो छेद आहे ह्याने एकदा गुणायचं एकदा भागायचं, पण मध्ये वजा चिन्ह घ्यायचं आहे कारण इथे अधिक आहे म्हणून इकडे वजा घ्यायचं आहे. इथे जर वजा असतं तर इकडे अधिक घेतलं असतं. 3 भागिले वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 3. ओके, आता बघा, वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 3 वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 3 म्हणजे कसं येतं, वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 3 कंसाचा वर्ग. ओके, ए अधिक बी ए वजा बी या सूत्राचा आपल्याला इकडे वापर करायचा आहे. ए अधिक बी ए वजा बी म्हणजे काय असतं, हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे वर्गमूळ 5चा वर्ग वजा वर्गमूळ 3चा वर्ग. आता इकडे कोणत्या सूत्राचा वापर केला तर आपल्याला इथे लिहायचं आहे. ए अधिक बी ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, या सूत्राचा आपण इकडे वापर केला आहे. आता ए म्हणून काय मानलं आपण, वर्गमूळ 5ला, बी म्हणून ह्याला मानलं. ए अधिक बी ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, तर इकडे बघा, इथे पण सेम आपल्याला ए आणि बी या सूत्राचा वापर करायचा आहे. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर, हे बघा, आता इथे कोणतं सूत्र वापरायचं तुम्हाला सांगतो मी. पहिले लिहितो आधी ते आन्सर. वर्गमूळ 5चा वर्ग वजा 2 गुणिले वर्गमूळ 5 गुणिले वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 3चा वर्ग. ओके, भागिले, आता ही स्टेप सांगतो तुम्हाला. वर्गमूळ 5चा वर्ग म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतं, फक्त 5 शिल्लक राहतं, वजा वर्गमूळ वर्ग कॅन्सल होतो, 3 फक्त शिल्लक राहतं. ओके, आता इकडे काय केलं ते सांगतो तुम्हाला. ए ह्याला ए मानलं, ह्याला बी मानलं. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर, हे बघा, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर, तुम्हाला हे पण सूत्र माहीत असेल, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. ओके, ए वर्ग वर्गमूळ 5चा वर्ग वजा 2ab 2 गुणिले ए बी अधिक बीचा वर्ग. ओके, क्लिअर झालं. फक्त हे सूत्र आणि हे सूत्र लक्षात ठेवायचं आपल्याला. हे काय तुम्हाला लक्षात असेलच. खाली एचा वर्ग किती होतो, वर्गमूळ वर्ग कॅन्सल होतो, फक्त 5 शिल्लक राहतं, वजा वर्गमूळ, हे बघा, वर्गमूळाच्या आतल्या संख्येचा गुणाकार होणार, 5 त्रिक 15 2 वर्गमूळ 15 अधिक वर्ग वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होतं, 3 फक्त शिल्लक राहतं, भागिले 5 वजा 3 किती होतात, 2. ओके, 5 अधिक 3 8 वजा 2 वर्गमूळ 15 भागिले 2. आता इथे बघा, 2ने वरच्यांना भाग जाऊ शकतो. 2ला आपण इथे कॉमन काढूया. कंसामध्ये 4 वजा वर्गमूळ 15. ओके, म्हणजेच काय, 2 गुणिले 4 8 वजा 2 गुणिले वर्गमूळ 15 2 वर्गमूळ 15. इथे आपण 2ला कॉमन काढलं आहे. ओके, बेकवे कारण भाग घालण्यासाठी. आता हे जे आन्सर आलं हेच लास्ट आन्सर आहे, 4 वजा वर्गमूळ 15. ओके, फक्त ही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ह्या 2 स्टेप, आणि हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी. त्याचप्रमाणे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. ओके, अशा प्रकारे चौथं गणित पण सोडून झालेलं आहे. धन्यवाद.